नमस्कार सगळ्यांना, परत एकदा जय शिवराय. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाटे युट्यूब चॅनल अर्थातच योद्धा प्रोडक्शन मध्ये. तर योद्धा प्रोडक्शन आपल्यासाठी शिवायन ही सिरीज घेऊन आलेला आहे आणि शिवायनचा आजचा 13वा अध्याय आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. याच्या अगोदर आपण एपिसोड म्हणत होतो, तर त्यानुसार 12 एपिसोड आपले कंप्लीट झालेले आहेत. पण इथून पुढे मी एपिसोड नाही तर आपण अध्याय म्हणणार आहोत. कारण की आपण आधीच सांगितलं, जसं रामाचं रामायण आहे तसं आपल्या शिवबाचं शिवायन. आणि त्यामुळे महाराजांचा इतिहास सांगताना प्रत्येक व्हिडिओ म्हणजे अध्याय असणार आहे. त्यामुळे आजचा आपला 13वा अध्याय आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. याच्या अगोदरच्या 12व्या अध्यायापर्यंत आपण बघितलं, 7 वर्षापर्यंत जिजाऊ शिवनेरीवरती वास्तवाला होत्या. शिवबाराजे आता त्या ठिकाणी 6 वर्षाचे झालेले. पुण्याची उद्ध्वस्त झालेली जहागिरी परत एकदा आपण त्याची घडी नीट बसवावी या विचारानं शहाजीराजांनी त्यांना पत्र धाडलंय, त्यांना सांगावा धाडलाय, त्यांना खलिता धाडलाय की राणीसाहेब आता शिवनेरीवर आपण पुण्यात जावं आणि विस्कटलेली घडी परत एकदा बसवावी आणि जहागिरी परत एकदा सुरू करावी. कारण की जगदेवानं पुणे उद्ध्वस्त केलं होतं, वाडे पाडले होते, मुलूक बेचिराग केला होता, रयत परगंदा झाली होती. सबंध पुण्याच्या जहागिरीमध्ये भयभीत वातावरण होतं. सबंध पुण्याचा मुलूक बेचिराग करून त्याच्यामध्ये पहार रोवली गेली होती. आणि पुण्याची जहागिरी उद्ध्वस्त झाली होती. मधल्या 6 वर्षाच्या काळामध्ये शहाजीराजांनी सुद्धा अतिशय संघर्ष पाहिलाय. आणि त्यांनी आता आदिलशाहीमध्ये स्वतःला स्थिरावलंय. त्यांच्या शब्दाला मान आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि 12,000ची मनसबदारी शहाजीराजांना. त्यामुळे आदिलशहा हा शहाजीराजांच्या प्रत्येक शब्दाला मान देतोय, त्यांच्या शब्दाची कदर केली जातीये. ज्या जगदेवानं पुणे लुटलं, पुणे बेचिराग केलं, पुण्याच्या मातीमध्ये पहार रोवली, त्या जगदेवासोबत सुद्धा त्यांची परत चांगली मैत्री झाली होती. आणि त्यामुळे आता वस्तुस्थिती थोडी बदलत होती आणि म्हणून शहाजीराजांना वाटलं की पुण्याची जहागिरी परत एकदा सुरळीतपणे चालवली गेली पाहिजे. आणि यासाठी त्यांनी जिजाऊंना सांगावा धाडलाय. आणि सांगावा धाडत असताना अतिशय जीवापलीकडची जपलेली माणसं त्यांनी राणी साहेबांकडे पाठवली आहेत. त्याच्यामध्ये दादोजी कोंडदेव, शहाजीराजांचे खास, शहाजीराजांच्या विश्वासातले दादोजी कोंडदेव. यांना शिवनेरीवरती धाडले. दादोजी कोंडदेवांनी सांगितलं की आपण निघायला पाहिजे आणि त्यानुसार जिजाऊंनी सुद्धा निघण्याची तयारी केली आहे. शिवनेरीचा निरोप घेणं जिजाऊंसाठी एवढं सोपं नव्हतं, कारण की 7 वर्ष वास्तवात जिजाऊ तिथे. गडावरची माणसं जीवापाड जपली आहेत, प्रत्येकासोबत जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. जिजाऊंनी प्रत्येकाला मायेनं जवळ केले. आणि शिवनेरीवरती असताना सुद्धा विश्वासरावांसमोर त्यांनी भरपूर असे महत्वाचे निर्णय घेतले. शिवनेरीवरती आले ज्यावेळेस त्या गर्भार अवस्थेमध्ये होत्या, त्यावेळेस एका चोराला कडेलोट होणार होती. आठवत असेल, ती कडेलोट सुद्धा जिजाऊंनी थांबवली आहे. पुढच्या काळामध्ये दुष्काळ होता. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे माणसं परगंदा झाली होती, पशु पक्षी सोडून दिले गेले होते आणि उजाड रानावरती परत एकदा पावसाचे थेंब पडले आणि परत त्यांची जमीन कसण्याचा महत्वाकांक्षी निर्णय सुद्धा जिजाऊंनी घेतला. आणि शिवनेरीच्या आजूबाजूच्या परिसरातली जमीन सुद्धा कसायला जिजाऊंचा निर्णय महत्वाचा ठरला. अशा दूरदृष्टीने संपन्न असलेल्या
जिजाऊ आता पुण्याची जहागिरी जी उद्ध्वस्त झालेली आहे त्याची घडी बसवण्यासाठी तत्पर आहे. दिवस ठरला आणि जिजाऊंनी शिवनेरीचा निरोप घेतला. निघत असताना देवीचं दर्शन घेतलंय. अतिशय जड अंतकरणाने शिवनेरीने जिजाऊंना निरोप दिला. दादोजी कोंडदेव असतील, त्यांच्यासोबत विश्वासातली माणसं असतील, बाळराजे असतील, जिजाऊ असतील, त्यांच्यासोबतचा त्यांचा दासी वसा असेल, खास प्रजातीतले कबिल्यातले बैल असतील, आणि हा सगळा लबाजमा घेऊन जिजाऊ आता पुण्याकडे निघाल्या. दुपार टळत आली. पुणे जवळ येत होतं. ज्या ठिकाणाहून कबिला जात होता त्या कबिल्याकडे लोक भयचकित होऊन पाहत होती. कारण की रयत कायम भयभीत वातावरणामध्ये जगत होती. कारण एखाद्या घोड्याच्या टापांचा आवाज आला, घोड्यांच्या टापांचा आवाज आल्यानंतर लोक भयचकित व्हायचे, पळायला लागायची. कारण की मुघलांनी इथे आतंक माजवला होता. परकीय आक्रमणाने इथलची रयत त्रस्त 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 करून सोडली होती. एखादं घोडदौड आलं की लोकांच्या काळजाचा होका चुकायचा, काळीच पाणी पाणी व्हायचं. कारण की लोकांना वाटायचं आलं, कुणीतरी आलं, लुटायला आलं. या भयभीत वातावरणामध्ये रयत जगत होती. आणि त्यामुळे मासाहेबांचा कबिला सुद्धा ज्यावेळेस निघत होता, ते घोडदौड सुद्धा ज्यावेळेस जात होतं, त्यावेळेस लोक भयचकित होऊन पाहत होती. लोकांनाही असं वाटायचं कुणीतरी आलं, आता आपल्यावर आक्रमण करणार, आता आपली घर बेचिराग करणार. एवढी धास्ती रयतेमध्ये बसली होती. दुपार टळल्यानंतर मासाहेब पुण्याच्या जहागिरीमध्ये प्रवेश करत्याच झाल्या. सूर्य मावळतीकडे जात होता. नदी काठची एक मोकळी जागा पाहिली. दादोजी कोंडदेवांनी हात वर केले आणि थांबण्याचा आदेश दिला. सगळा कबिला थांबला आणि मोकळी जागा पाहून इथेच आपण स्थिर व्हायला पाहिजे असा आदेश दादोजी कोंडदेवांनी कबिल्याला दिलाय. सूर्य मावळतीला जातोय. मुळा मोठा नदीचा जो संगम आहे तो मावळतीच्या सूर्यकिरणांनी चकित झालाय. पालखीमधून मासाहेब उतरत्या झाल्या, जिजाऊ उतरत्या झाल्या. लगबगीने राणी वसा, दासी वसा त्यांच्याकडे आला. बाळराजे सुद्धा उतरते झाले. आणि शिवरायांनी पहिला प्रश्न विचारला, बाळ शिवाने पहिला प्रश्न विचारला, मासाहेब हेच का ते पुणे? त्यावरती जिजाऊ सांगत्या झाल्या, होय बाळराजे, हेच ते आपलं पुणे. आणि आश्चर्याने बाळराजेंनी प्रश्न विचारला, पण मासाहेब आपल्याशिवाय इथे तर कोणीच दिसत नाही. त्यावरती मिश्किलपणे मासाहेब बोलत्या झाल्या, राजे, बोलावले तर सगळे येतील. रयतेला बोलवावं लागतं, रयतेला विश्वास द्यावा लागतो, रयतेला विश्वासात घ्यावं लागतं. लोक उराशी कवटाळावी लागतात. बाळराजे, लोक येतील, त्यांना बोलवावं लागेल. आणि उतरलेल्या जागेवरती छावणी पडली. दादोजी कोंडदेवांची नजर फिरफिरत होती जहागिरीवरती आणि त्यांच्या नजरेसमोर दिसत होतं ते उद्याच पुणे. आणि पुणे वसवलं पाहिजे, आता या ठिकाणी गाव वसवलं पाहिजे, यासाठी दादोजींची आता आखणी सुरू झाली, कामं सुरू झाली. लोक यायला लागली. आता परत एकदा जहागिरी बसणार, आता परत एकदा जहागिरीची घडी बसणार या विश्वासानं लोक पुण्याकडे यायला लागली. आणि एके दिवशी काम चालू असताना विटांच्या ढिगाऱ्याखाली पंतांना श्री गणेशाची मूर्ती सापडली. बाळराजे धावत धावत जिजाऊंकडे गेले आणि मासाहेबांना सांगते झाले, मासाहेब, पंतांना देवाची मूर्ती सापडली आहे. लगबगीने मासाहेब उठल्या आणि त्या वाटेने जायला निघाल्या. बाळराजे त्यांना रस्ता दाखवत होते. जिजाऊ सुद्धा त्या दिशेने चालत होत्या. मोरोपंतांच्या चेहऱ्यावरती आनंद होता, प्रसन्नता दिसत होती.
आणि त्यांनी मासाहेबांना सांगितलं, मासाहेब सुरुवात चांगली झाली, राणीसाहेब सुरुवात चांगली झाली. जिजाऊंनी गणेशाच्या मूर्तीला प्रणाम केला आणि याच ठिकाणी इथे मंदिर बांधा हा आदेश सुद्धा दिला. बाकीच्या मंडळींनी सुद्धा होकारार्थी मान हलवली आणि त्या ठिकाणी मंदिराची जागा नेमली गेली. आणि जिजाऊंनी बाकीच्या लोकांना सुद्धा एक आदेश दिला की मंदिराच्या जवळच वाड्याची जागा हेरा. आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली. आता जहागिरी बसवण्याची वेळ आली होती. दादोजी कोंडदेवांनी मंदिराच्या जवळच वाड्यासाठी 2 चौकाची अशी विस्तारलेली जागा निवडली आणि त्या ठिकाणी पहिली कुदळ मारली आणि त्या ठिकाणी वाडा बांधणीला सुरुवात झाली. राज कुटुंबासाठी छोटासा वाडा असावा, एकच वाडा असावा या विचाराने दादोजी कोंडदेव त्या ठिकाणी खिन्न होत होते. त्यांना ते वाईट वाटत होतं. परंतु सध्या तरी जहागिरीची खेळी बसवायची आहे, त्यासाठी त्यांनी वाड्याचं काम मस्त सुरू केलं. तो वाडा कोणता आहे? त्याला आपण लाल महल म्हणतो. पुण्यामध्ये शनिवार वाड्याच्या जवळच ते आहे आणि त्याच्या जवळचा तोच गणपती. त्या काळचा त्या ठिकाणी सर्व परिस्थितीचा आढावा आहे. वाड्याच्या भिंतीवर चढत होत्या. जवळपासच्या ठिकाणामध्ये विहिरी खोदल्या जात होत्या. विहिरी तळ शोधत होत्या आणि तळामधून येत होतं ते पाणी. आणि आता वाड्यांच्या भिंतीवर चढत होत्या. तशी तशी जहागिरी गजबजायला लागली होती. आता पावसाळा येत होता आणि या चिंतेनं दादोजी कोंडदेवांना त्या ठिकाणी चिंता वाढत होती, ती बाळराजांची आणि राणी साहेबांची. आणि या जहागिरीचे हवालदार बापूजी मुदल इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली होती हवालदार म्हणून. त्यांच्या देखरेखीखाली आता जहागिरीचं काम त्या ठिकाणी सुरू होत होतं. आणि पावसाळ्याची सुरुवात होण्याच्या अगोदर याच बापूजींच्या खेडमध्ये असलेल्या त्या वाड्यामध्ये जिजाऊंच्या राहण्याची सोय करण्यात आली. वाड्यापासून जहागिरीकडे बाळराजेंच्या दररोज खेपा होत होत्या. बाळराजे दादोजी कोंडदेवांसोबत सतत असायचे. वाड्याच्या घडी उंच अशा दिसायला लागल्या होत्या आणि अशा पद्धतीने उद्ध्वस्त झालेल्या जहागिरीला परत एकदा प्रस्थापित करण्याचं काम दादोजी कोंडदेव यांच्या नजरेखाली आणि देखरेखीखाली होतो. याच्यानंतर पुण्याच्या जहागिरीमध्ये रोवली गेलेली पहार मासाहेबांनी कशी उकडून फेकली, रयतेला कसा विश्वास दिला, भयभीत झालेल्या रयतेला कसं विश्वासात घेतलं आणि पुण्याची घडी कशी बसवली, हा विस्तारित भाग आपण पुढच्या अध्यायामध्ये बघणार. तर आजच्या या अध्यायामध्ये बस इथपर्यंतच. आता पुणे बसणार आहे, पुण्याची घडी बसणार आहे. जहागिरी परत एकदा त्या ठिकाणी चालणार आहे आणि तिथूनच सुरू होणार आहे ती स्वराज्याची घोडदौड. त्यापुढे येणारा काळ आपले अध्याय चालूच राहतील. आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवायन सांगतोय. जसं जसं हा भाग पुढे होत राहील, तुमचा प्रतिसाद मिळत राहील, तसं तसं आपण छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास आपल्या समोर ठेवणार आहोत. काही गोष्टी आपल्याला करायच्या, कारण की शिवराय हे आपल्या घराघरात पोहोचले पाहिजेत. ते तर पोहोचले, परंतु प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. तर आजच्या या अध्यायामध्ये तुर्तास इथपर्यंतच. परत भेटूयात एका नव्या अध्यायामध्ये स्वराज्याची घोडदौड चालवताना. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय.